ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। माझा परिसर मी स्वच्छ ठेवून ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करणार अशी शपथ घेऊन या ज्ञानेश्वर चौक येथून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे। या मोहिमेमध्ये स्थानिक नगरसेवक अनिल भोर, स्थानिक नगरसेविका निर्मला कनसे, वर्षा शेलार, शहाजी खुसपे, उपायुक्त दिनेश तायडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्वच्छता मोहिमेदरम्यान ज्ञानेश्वर नगर चौक ते मराठा सर्कल, ज्ञानेश्वर नगर ते नितीन सिग्नल, नितीन ते कोरम मॉल, नितीन ते पप्पू ढाबा, देव अशोका ते आरोग्य केंद्र, सिद्धिविनायक चौक, आनंद साळवी, समतानगर, वैतीवाडी 2 आतील परिसर तसेच दर्यासागर हॉटेलपर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे। तसेच ज्ञानेश्वर नगर सर्कल ते आतील परिसर, पप्पू ढाबा, पाईपलाईन, हाजुरी शौचालय, भुयारी मार्ग, नितीन सर्कल तसेच ज्ञानेश्वर नगर सर्कल ते नानानानी पार्क रोड इत्यादी भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये कचरा उचलणे, रस्ते स्वच्छ करणे, गटारे व नाले साफ करणे तसेच कचरा हटवण्याची कारवाई करण्यात आली। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका दैनंदिन साफसफाई करत असतेच, त्याचबरोबर नागरिकांनी देखील महानगरपालिकेला सहकार्य करावं असं आवाहन यावेळी महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी केलं आहे। सर्वांना माझा नमस्कार। खरं तर डीप क्लीन ड्राईव्ह आपण गेल्या 30 तारखेपासून चालू केला आहे। 30 फेब्रुवारीपासून ज्या वेळेला महापौर म्हणून माझी निवड झाली त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जी संकल्पना 2023 पासून चालू केली आहे, तीच संकल्पना प्रत्येक प्रभागामध्ये आपण डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेद्वारे प्रत्येक सर्व नगरसेवकांना, तिथल्या कार्यकर्त्यांना, आपण शाळेचे काही विद्यार्थी आहेत त्यांना पण आपण या उपक्रमामध्ये इन्व्हॉल्व केलं आहे। आणि या प्रकारे प्रभाग क्रमांक 1 पासून ही डीप क्लीन ड्राईव्ह चालू झालेली आहे। आज डीप क्लीन ड्राईव्ह प्रभाग क्रमांक 13 मध्ये आज चालू आहे आणि अशाच प्रमाणे पुढील डीप क्लीन ड्राईव्ह चालू राहील। धन्यवाद।